ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. प्रभू श्री रामचंद्र हे एकवचनी होते, परंतु राजकारणामध्ये भाजप ही सत्ता पिपासू झाली असून केवळ रामचंद्राचे नाव घेऊन राम मंदिराचे श्रेय लाटण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचे भाजपला राम कळालाच नसल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी हिंगोलीतील जाहीर सभेतून बोलताना केला. मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली असून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हिंगोलीत या यात्रेचे आगमन झाले होते. त्यानिमित्त हिंगोलीतील गणपती चौकामध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, डॉक्टर संतोष टारपे, गोपू पाटील, बाळासाहेब मगर, राजेश पाटील गोरेगावकर, रुपाली पाटील गोरेगावकर, उद्धवराव गायकवाड, डॉक्टर रमेश शिंदे, दिलीप घुगे आदींची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर उपस्थित पदाधिकाऱ्यांची समायोजित भाषणे झाली. यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बोलताना प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. त्यांनी पत्नी सीता यांना नेहमी मानसन्मान दिला, परंतु आजच्या युगातील नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात मूर्ती स्थापना एकट्यांनीच केली. कोणत्याही मंदिराचे काम पूर्ण झाल्याशिवाय मूर्ती स्थापना केली जात नाही. परंतु भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिरात मूर्ती स्थापनेचा घाट घालून ऐन पौष महिन्यात मूर्ती स्थापन केली, जेव्हा की कोणतेही चांगले कार्य पौष महिन्यात केले जात नाही. त्यामुळे भाजपला राम हा कळालाच नाही. एकीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर अवघ्या 72 तासाच्या आत अजितदादा पवार मंत्रिमंडळात आपल्या सहकार्यासह सत्तेत सहभागी होतात. याला आपण काय समजावे? भाजपने 2दा राष्ट्रवादीसोबत लव्ह मॅरेज केले असून आता मोदी व पवार हे मांडीला मांडी लावून बसले. एकीकडे राज्यात महिला सुरक्षित असल्याचा आव दाखविला जातो. मागील अनेक वर्षापासून राज्यात केवळ सुडाचे राजकारण सुरू असून उठसूट ईडी CID लावून विरोधी पक्षातील नेते मंडळीला वेठीत धरले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळविले, परंतु आता त्यांची काय स्थिती आहे हे सर्वांनाच पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप व शिंदे गटाच्या खासदार आमदारात मोठे वाद सुरू असून गोळीबारापर्यंत या घटना घडल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच यांच्यातील मोठे वाद विकोपाला जाणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे लढविला जाणार असून या व्यासपीठावर उपस्थित असलेल्यापैकी उमेदवार निश्चित असणार आहे. सध्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही आवाहन सुषमा अंधारे यांनी केले. आभार प्रदर्शन परमेश्वर मांडगे पाटील यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.